उन्हाळा चालू झालाय त्यामुळे मस्त थंडगार असे ज्यूस नेहमी प्यावेसे वाटतात। मग आता नेहमी आपण तेच ज्यूस पितो, कंटाळा येतो, पण आता सीझन चालू आहे तो म्हणजे ग्रेप्सचा। म्हणून म्हणलं चला आज तुमच्या सर्वांसोबत मी ग्रेप्सचा म्हणजे द्राक्षाचा ज्यूस केला होता तो शेअर करावा। तर अगदी 2 मिनिटांमध्ये हा द्राक्षाचा ज्यूस बनवला होता। तो कसा बनवला होता चला तर बघूयात रेसिपी। मी 1 बाउल द्राक्षे इथे धुवून घेतली, चवीनुसार साखर घेतली आणि थोडंसं मीठ घेतलं। आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा ज्युसरमध्ये आपण मिक्स करून याचा ज्यूस बनवून घेऊयात। सर्वात प्रथम जी धुवून घेतलेली आपण द्राक्षे आहेत ती सर्व द्राक्षे घेतली। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं द्राक्ष आंबट असतात म्हणून थोडीशी साखर घालायची आहे। 2 ते 2.5 चमचे या मापाने साखर घातली आणि अगदी चिमूटभर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे एकसारखं व्यवस्थित याचा ज्यूस व्हावा यासाठी थोडंसं मी पाणी घातलं। द्राक्षामध्ये देखील पाण्याचं प्रमाण खूप असतं त्यामुळे पाणी घालताना कमी घालायचं, पण पाणी घातल्यामुळे थोडा ज्यूस व्यवस्थित होतो म्हणून मी थोडंसं पाणी घालून हे सर्व मिक्सरमधून फिरवून घेतलं। हा द्राक्षाचा ज्यूस बनवून झालाय, आता त्याला आपण गाळून घेऊयात। मी एक भांडं घेतलं आणि ही पुरणाची जाळी असते किंवा तुमच्याकडे मोठं गाळणं असेल त्याने देखील तुम्ही हे गाळू शकता। गाळून घेतल्यामुळे जे थोडे द्राक्ष राहिलेले असतात किंवा द्राक्षाच्या वरच्या साली असतात त्या कचकच लागत नाहीत। अशा प्रकारे सर्व ज्यूस गाळून घेतला। आता परत एकदा काय केलं मी ज्युसरमध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये आईस क्यूब घ्यायचे आणि त्या आईस क्यूबमध्ये हा जो गाळलेला द्राक्षाचा ज्यूस आहे तो ज्यूस टाकायचा आणि अजून एकदा मिक्सरच्या भांड्यामधून हे सर्व मिक्स करून घ्यायचं। याचा ज्यूस एकसारखा आईस क्यूबमध्ये फिरवून घ्यायचा। अशा प्रकारे हा आईस क्यूबमध्ये मी सर्व ज्यूस बनवून घेतला। हा प्यायला अतिशय मस्त लागतो आणि याची चव छान लागते। थंडगार असा ज्यूस रेडी आहे। तुम्ही देखील अगदी 2 मिनिटांमध्ये हा ग्रेप्सचा ज्यूस एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल आयकॉन नक्की प्रेस करा। थँक्यू सो मच।